श्रोतेहो, जरा विचार करा. तुम्हाला एक अशा क्षेत्रात स्वतःचं एक महाकाय साम्राज्य उभं करायचंय, ज्याचा तुम्हाला अजिबात पूर्वइतिहास नाही किंवा काहीच अनुभव नाहीये. आणि तुमचा सामना अशा बलाढ्य शत्रूंशी आहे ज्यांची त्या क्षेत्रावर शेकडो वर्षांची मक्तेदारी आहे. अगदी बरोबर. आणि तुमच्याकडे स्वतःचं असं कोणतं प्रगत तंत्रज्ञानही नाही. मग तुम्ही काय कराल? म्हणजे तुम्ही चक्क तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूच्याच सर्वोत्कृष्ट इंजिनियर्सना कामावर ठेवाल का? तेही अगदी त्यांच्याच नाकाखाली आणि चक्क त्यांच्याच पैशावर आपली ताकद वाढवण्यासाठी. हो ना. ऐकायला हे एखाद्या चित्रपटाच्या रोमहर्षक कथेसारखं वाटतं, पण खरं तर हा कोणताही चित्रपट नाहीये. हा आपल्या महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी धोरणाचा खराखुरा आणि अंगावर काटा आणणारा इतिहास आहे. नक्कीच. आणि हा इतिहास केवळ लढायांचा किंवा तारखांचा नाहीये. ज्याला आपण शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणतो ना, त्याची ही प्रत्यक्ष कार्यपद्धती आहे. हो, आणि म्हणूनच डिस्कव्हर महाराष्ट्रामधील शिवाजी महाराजांचे आरमार भाग 2 या ऐतिहासिक लेखावर आधारित आपली आजची ही सखोल चर्चा खूप रंजक ठरणार आहे. मी आज खूपच उत्सुक आहे. मी सुद्धा. कारण जेव्हा सभोवतालचे सर्व शत्रू बलाढ्य असतात आणि तंत्रज्ञान पूर्णपणे त्यांच्याच हातात असतं, तेव्हा केवळ सैन्यबळ उपयोगाला येत नाही. खरंय, तिथे लागते ती अचूक रणनीती आणि मुत्सद्देगिरी. आज आपण हेच पाहणार आहोत की महाराजांनी शत्रूच्याच तंत्रज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर केला. बरं, या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी आपण 17व्या शतकातील किनारपट्टीची परिस्थिती थोडक्यात समजून घेतली पाहिजे. म्हणजे ती राजकीय पार्श्वभूमी. हो, महाराजांनी जेव्हा आरमार उभारण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं असं प्रगत जहाज बांधणीचं तंत्रज्ञान नव्हतंच. अच्छा. आणि पश्चिमेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या परकीय सत्तांचा आधीच खूप मोठा पगडा होता. एकमेव आव्हान नव्हतं, तर ती सुरक्षितपणे बांधून शत्रूच्या नाकेबंदीतून समुद्रात आणणं हे जास्त कठीण होतं. अगदी बरोबर. आणि इथूनच या ऐतिहासिक नोंदींमधला एक अत्यंत धक्कादायक भाग समोर येतो. या लेखात 2 नावांचा प्रामुख्याने उल्लेख आहे: रुई लेताऊ विएगस आणि त्याचा मुलगा फेर्नाओ विएगस लेताऊ. ही नावे ऐकायला तर एकदम अस्सल युरोपियन आणि पोर्तुगीज वाटतात. हो, कारण ते पोर्तुगीजच होते. हे वसईचे अत्यंत कुशल जहाज बांधणी करणारे कारागीर होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्याच नेतृत्वाखाली महाराजांनी आपल्या पहिल्या 20 लढाऊ जहाजांची बांधणी सुरू केली होती. बापरे, या जहाजांनाच सांगुसीज असं म्हटलं गेलंय ना? हो, सांगुईसीज. म्हणजे बघा, हे अगदी असं आहे की एखाद्या नवीन कंपनीने आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याच्या सर्वोत्कृष्ट इंजिनियर्सना भरपूर पगाराचा आमिष दाखवून कामावर ठेवावं. अगदी चपखल उदाहरण आहे हे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. म्हणजे जहाजे बांधण्याचं काम काही एखाद्या बंद खोलीत लपून करण्यासारखं नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना पोर्तुगीजांना याचा संशय कसा काय आला नाही? इथेच महाराजांच्या भौगोलिक आणि राजकीय अभ्यासाची खरी चुणूक दिसून येते. खरं तर ही जहाजे कल्याण भिवंडीच्या खाडीत बांधली जात होती. अच्छा, खाडीत? पण तरीही जहाजाला खाडीतून समुद्रात आणावंच लागतं ना? बरोबर. आणि कल्याण भिवंडीच्या खाडीतून समुद्रात येण्याचा मुख्य मार्ग हा पोर्तुगीजांच्या वसईच्या नियंत्रणाखाली होता. अरेच्छा, म्हणजे पोर्तुगीजांना जराही संशय आला असता की ही जहाजे भविष्यात त्यांच्याच विरुद्ध वापरली जाणार आहेत, तर त्यांनी ती बाहेर येऊच दिली नसती? नक्कीच. त्यांनी खाडीच्या मुखावरच नाकेबंदी केली असती आणि महाराजांची सर्व जहाजे आतल्या आत सडून गेली असती. म्हणजे तंत्रज्ञानही त्यांचंच, कारागीरही त्यांचेच आणि समुद्रात जाण्याचा रस्ताही त्यांचाच. मग महाराजांनी या कोंडीतून मार्ग कसा काढला? तर गनिमी कावा, त्याचा अत्यंत हुशार वापर केला. म्हणजे त्यांनी पोर्तुगीजांची दिशाभूल केली? होय. महाराजांनी अतिशय चालाखीने अशी अफवा पसरवली किंवा तसं उघडपणे जाहीरच केलं की ही 20 जहाजे आपण जंजिऱ्याच्या सिद्धींच्या विरोधात बांधत आहोत. क्या बात आहे. कारण पोर्तुगीज आणि सिद्धी हे दोघेही जरी परकीय असले तरी ते एकमेकांचे मित्र नव्हतेच. अगदी बरोबर. त्यांच्यातही वर्चस्वाची मोठी स्पर्धा होती. त्यामुळे जर महाराजांच्या जहाजांमुळे सिद्धी कमकुवत होत असेल, तर त्यात पोर्तुगीजांना आपला स्वतःचाच फायदा दिसत होता. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या न्यायाने पोर्तुगीजांनी सुरुवातीला या जहाज बांधणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असणार. हो, किंवा त्याला मूक संमती दिली असंही आपण म्हणू शकतो. खरंच अफलातून रणनीती आहे ही. शत्रूच्याच मनात दुसऱ्या शत्रूविषयी असलेल्या रागाचा स्वतःसाठी हत्यारासारखा वापर करून घेणं. पण मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. कोणती गोष्ट? या दस्तऐवजारोमध्ये असा उल्लेख आहे की या पोर्तुगीज नौशिल्यांच्या हाताखाली तब्बल 340 कामगार काम करत होते. होय,
340 कामगार हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजेच आर्किव इस्किगोरिकू उलिया मरिनू या पोर्तुगीज ऐतिहासिक नोंदींमध्ये महाराजांच्या सैन्यात पोर्तुगीज शिपाई आणि 340 जहाज बांधणी करणारे पोर्तुगीज कामगार असल्याचा स्पष्ट पुरावा मिळतो. हो, नोंदी तशाच आहेत. मग एवढा मोठा फौजफाटा स्वराज्यासाठी काम करत होता, तर पोर्तुगीज प्रशासनाला याची भनक कशी लागली नाही? किंवा लागली असेल तर त्यांनी या कामगारांना थांबवलं का नाही? भनक नक्कीच लागली होती. पण इथे पोर्तुगीजांची जुनी मानसिकता समजून घेणं महत्वाचं आहे. सत्तेचा अहंकार आणि सुरुवातीचा बेफिकीरपणा. म्हणजे त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलंच नाही का? सुरुवातीला नाही. बघा, महाराजांची पहिली 20 जहाजे इसवी सन 1657 ते 1659 या दरम्यान बांधून तयार झाली होती. पण पोर्तुगीजांना खरी भीती वाटायला आणि त्यांनी कठोर पावले उचलायला 1668 साल उजाडावं लागलं. एवढा उशीर का झाला? त्यांनी लगेचच आपल्या कामगारांना परत का बोलवलं नाही? याला आपण पोर्तुगीजांचा अहंकार आणि उशिरा आलेलं शहाणपण म्हणू शकतो. सुरुवातीला पोर्तुगीजांनी या नवख्या आरमाराला काहीच किंमत दिली नाही. त्यांना वाटलं असेल की काही स्थानिक लोक मिळून छोट्या मोठ्या लाकडी होड्या बांधतायत. अगदी तेच. आपल्या युरोपियन तंत्रज्ञानाने युक्त अशा शेकडो वर्षांच्या आरमारी सत्तेला या होड्यांनी काय फरक पडणार आहे असा त्यांचा समज होता. पण जसा काळ पुढे गेला तसतशी परिस्थिती बदलली असणार. हो, उत्तर कोकणाचा, विशेषतः आजचा कुलाबा जिल्हा आणि आसपासचा भाग महाराजांच्या ताब्यात आला. सिद्धी, विजापूरकर आणि पोर्तुगीज यांच्या ताब्यातील भाग वगळता स्वराज्याचा विस्तार किनारपट्टीवर प्रचंड वेगाने होऊ लागला. आणि जेव्हा स्वराज्याची सीमा थेट समुद्राला भिडली आणि या आरमाराला हक्काचे किनारे मिळाले, तेव्हा मात्र पोर्तुगीजांची राजकीय असुरक्षितता वाढली असेल. नक्कीच. म्हणजे जोपर्यंत पाणी गळापर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेव्हा त्यांना जाग आली. हो, आणि म्हणूनच 1668 मध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉयने एक तातडीचा जाहीरनामा काढला. त्यात काय म्हटलं होतं? या जाहीरनाम्यानुसार मुघल, आदिलशाह आणि विशेषतः शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नोकरीस असलेल्या सर्व पोर्तुगीज लोकांनी तत्काळ मायदेशी परत जावं अशी सक्त आज्ञा देण्यात आली. म्हणजे शेवटी त्यांनी अधिकृतरित्या पावलं उचलली तर? नुसती आज्ञा देऊन ते थांबले नाहीत. वसईचा जो कॅप्टन होता आंतोनियो द मेलू कास्त्रू याने त्या 340 कामगारांना खूप मोठी भीती घातली. कशाची भीती? तो म्हणाला की महाराजांचा आरमार एकदा पूर्ण तयार झाले की सिद्धींचा बंदोबस्त केल्यानंतर महाराज तुमचाच काटा काढतील. बापरे. तो कामगारांना म्हणाला की तुम्हाला फक्त वापरून घेतलं जात आहे आणि काम संपल्यावर तुम्हाला शिक्षा होईल. म्हणजे प्रशासकीय आदेशासोबतच त्यांनी एक प्रकारची मानसिक दहशतच निर्माण केली. कामगारांच्या मनात स्वतःच्या जीवाची भीती घातली. होय, आणि ह्या पद्धतशीरपणे पसरवलेल्या भीतीचा परिणाम असा झाला की ते सर्व 340 कामगार रातोरात महाराजांची नोकरी सोडून वसई आणि मुंबईला पळून गेले. अरे रे. पोर्तुगीजांना वाटलं असेल की आता कामगारच पळून गेल्यामुळे महाराजांचा आरमार तिथेच ठप्प पडेल. वाटलं होतं, पण तसं झालं नाही. कारण नुसती जहाजं बांधून काही उपयोग नसतो जोपर्यंत तुमच्याकडे ती जहाजे उभी करण्यासाठी सुरक्षित बंदरे आणि किनारपट्टी नसते. खरंय. आणि 1668 मध्ये पोर्तुगीजांनी जी भीती अनुभवली त्याची पाळेमुळं 1661 ते 1663 या काळात घडलेल्या घटनांमध्ये दडलेली होती. बरोबर. कारण महाराजांनी आपला मोर्चा केवळ जहाज बांधणीपुरता मर्यादित न ठेवता किनारपट्टी जिंकण्याकडे वळवला होता. हो, हा काळ स्वराज्याच्या विस्ताराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता. याच काळात विजापूरकरांच्या ताब्यातील दाभोळ बंदरावर महाराजांच्या मावळ्यांनी जोरदार हल्ला केला होता ना? होय. दाभोळ जिंकलं, सुरव्यांच्या ताब्यातील श्रृंगारपूर जिंकून घेतलं आणि राजापूरची प्रसिद्ध मोहीम फत्ते केली. या सर्व धडक मोहिमांमुळे रत्नागिरीचा जवळजवळ सर्व समुद्रकिनारा स्वराज्यात सामील झाला. आणि आता यामागील अर्थकारण समजून घेणं गरजेचं आहे. दाभोळ आणि राजापूर ही अत्यंत श्रीमंत आणि व्यापारीदृष्ट्या महत्वाची बंदरे होती. ती ताब्यात आल्यामुळे महाराजांना केवळ किनारा मिळाला नाही तर जहाजे बांधण्यासाठी लागणारे उत्तम प्रतीचे लाकूड, पैसा आणि व्यापार या सर्वांवर स्वराज्याचं नियंत्रण आलं. आणि जेव्हा इतकी मोठी किनारपट्टी आणि व्यापारी मार्ग हातात येतात तेव्हा तिचं रक्षण करण्यासाठी आरमार वाढविण्याची आवश्यकता तीव्रतेने भासू लागते. याच वाढत्या आरमारी सामर्थ्यामुळे शत्रू बिथरले होते. आणि इथेच सगळ्यात रंजक गोष्ट घडते. मे 1662 मधील एक अतिशय नाट्यमय घटना या लेखात दिली आहे.
हो, गोव्याचं गव्हर्नर आणि दाभोळचा सुभेदार राघो बल्लाळ यांच्यातील तो प्रसंग. हो, तोच. महाराजांची 5 लढाऊ गलबते, ज्यांना सांगविसीज म्हटलं जायचं, आणि एक पाताक्षो म्हणजे मोठं तारू करंजे नदीत अडकून पडलं होतं. बरोबर. तेव्हा गोव्याच्या गव्हर्नरने राघो बल्लाळ याला अधिकृत आज्ञा दिली की त्या जहाजांना विना अडथळा समुद्रात जाऊ द्यावं. वरवर पाहता असं वाटतं की गव्हर्नर किती सहकार्य करत आहे. पण इथेच तर गोम आहे. राजकारणात जे कागदावर दिसतं ते प्रत्यक्षात तसं नसतंच. अगदी तेच. गव्हर्नरचा हा दुटप्पीपणा खरोखर थक्क करणार आहे. एकीकडे तो अधिकृतपणे पत्राद्वारे जहाजे सोडण्याची परवानगी देतो, जेणेकरून महाराजांचा रोष ओढवू नये. पण दुसरीकडे तो अत्यंत गुप्तपणे आपल्या एका धाडसी अधिकाऱ्याला ती सर्व गलबते रात्रीच्या अंधारात जाळून टाकण्याची सूचना करतो. बापरे, म्हणजे थेट पाठीत खंजीर. याला आपण कवर्ट ऑपरेशन्स किंवा गुप्त मोहीम म्हणू शकतो. राजकारणातील सार्वजनिक भूमिका आणि प्रत्यक्ष कृती यातील हा विरोधाभास आहे. पण गव्हर्नरने असं का केलं असावं? थेट विरोध का नाही केला? कारण गव्हर्नरला महाराजांशी जमिनीवर थेट युद्ध नको होतं. जमिनीवर मराठा सैन्य अत्यंत आक्रमक होतं, हे त्याला चांगलंच माहीत होतं. अच्छा, म्हणजे जमिनीवर भीती वाटत होती, पण समुद्रात महाराजांचा आरमार वाढताना पाहणंही त्याला सहन होत नव्हतं. होय, म्हणून कागदोपत्री मैत्री दाखवून पाठीमागून खंजीर खुपसण्याचा हा गुप्त कट त्याने रचला होता. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे एका बाजूला मैत्रीचा हात पुढे करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच हातात निखारे ठेवायचे. राजकारण असंच असतं. पण मला सांगा, पोर्तुगीजांनी एवढे कट रचले, आपल्या 340 कामगारांना पळवून लावला, जहाजे जाळण्याचे छुपे प्रयत्न केले, तरीही महाराजांचा आरमार थांबलं का? अजिबात नाही. उलट या विरोधाचा आणि सुरुवातीला केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम असा झाला की ही ताकद अधिकच वेगाने फोफावली. खरंच. हो, ऑगस्ट 1664 मध्ये चोळच्या कॅप्टनने पोर्तुगीजांना एक अतिशय चिंताग्रस्त पत्र लिहिलं होतं. त्यात काय होतं? त्यात त्याने अत्यंत स्पष्ट आणि घाबरलेल्या अवस्थेत उल्लेख केला होता की वरच्या चोळमध्ये शिवाजी महाराज चक्क 50 तारवे बांधत आहेत. 50 तारवे? म्हणजे जिथे सुरुवातीला फक्त 20 जहाजे होती आणि तीही पोर्तुगीज कामगारांच्या मदतीने बांधली होती, तिथे आता थेट 50 जहाजांची बांधणी सुरू होती. आणि विशेष म्हणजे त्यातील 7 तारवे तर पूर्णपणे तयार होऊन समुद्रात उतरण्याच्या तयारीत होते. याचा अर्थ पोर्तुगीज कामगार निघून गेल्यावरही महाराजांनी आपल्या स्थानिक भूनिकपरांना जहाज बांधणीचं तंत्रज्ञान शिकवलं होतं आणि हे काम अखंड सुरू ठेवलं होतं. अगदी बरोबर. हे मला बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतंय. तुम्ही सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यांकडे दुर्लक्ष करता, त्यांना कमी लेखता आणि अचानक ती प्यादी वजीर बनून तुमच्याच राजाला कोंडीत पकडतात. हे उदाहरण अगदी चपखल आहे. इथे आणखी एक तांत्रिक बाब समजून घेणं आवश्यक आहे. कोणती? महाराजांच्या या जहाजांचा म्हणजे सांगविसीसचा आकार युरोपियन जहाजांच्या तुलनेत लहान होता, पण त्यांची सामूहिक ताकद आणि वेग प्रचंड विनाशकारी होता. पण महाराजांची ही लहान आणि वेगवान जहाजे खाडीतही सहज फिरू शकत आणि उथळ पाण्यातूनही हल्ला करू शकत असतील. होय. या गनिमी काव्याचं गांभीर्य पोर्तुगीजांना खूप उशिरा समजले. 1667च्या अखेरीस पोर्तुगीज व्हायसरॉय कोंदी द सांगविसेंती याने एका पत्रात व्यक्त केलेली भीती याचाच भक्कम पुरावा आहे. त्याने त्या पत्रात नेमके काय म्हटले होते? पोर्तुगीजांना आता नक्की कशाची भीती वाटत होती? त्याचे शब्द खूप सूचक आणि हतबलता दर्शवणारे आहेत. तो पत्रात म्हणतो, शिवाजीचे नौदल ही मला भीतीदायक गोष्ट वाटते. अच्छा. तो पुढे लिहितो, कारण त्याच्या विरुद्ध आम्ही सुरुवातीला कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. म्हणजे त्यांना त्यांची चूक समजली होती. हो, आणि तो हेही मान्य करतो की ही तारवे आकाराने मोठी नाहीत, पण ती अतिशय धोकादायक आणि विनाशकारी आहेत. बापरे, ही हतबल कबुली म्हणजे पोर्तुगीजांनी स्वतःच्या पराभवाची आणि महाराजांच्या रणनीतीच्या विजयाची दिलेली ऐतिहासिक पावतीच होती. नक्कीच. एखाद्या छोट्या गळतीकडे दुर्लक्ष केलं की धरण फुटण्याची वेळ येते, तशीच काहीशी अवस्था पोर्तुगीजांची झाली होती. या सगळ्या चर्चेवरून आपण आता एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. जेव्हा आपण या संपूर्ण इतिहासाकडे बघतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? ती म्हणजे महाराजांचं आरमारी सामर्थ्य केवळ सैन्यबळावर किंवा अवाढ्य पैशावर उभं राहिलं नव्हतं. होय, आणि या संदर्भात इतिहासकार भाकरू आपटे यांनी मांडलेल्या विचारांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यांनी काय म्हटलंय?
त्यांच्या मते शिवरायांचं हे आरमारी यश केवळ तलवारीच्या जोरावर मिळालेलं नव्हतं. त्यामागे होती प्रगल्भ बुद्धिमत्ता, शत्रूच्या कमकुवतपणाचा अचूक अभ्यास आणि योग्य वेळेची निवड. अगदी खरंय. महाराजांनी पोर्तुगीजांच्या तांत्रिक ज्ञानाचा वापर केला, त्यांच्याच माणसांकडून काम करून घेतलं, सिद्धींच्या नावाने त्यांना गाफील ठेवलं. आणि जेव्हा किनारपट्टी हातात आली तेव्हा स्वतःच्या जोरावर आरमाराचा असा काही विस्तार केला की भल्या भल्या युरोपियन सत्तांनाही धडकी भरावी. संकटाला संधीत कसं बदलायचं याचा हा वस्तुपाठच आहे. खरोखर हा प्रवास थक्क करणारा आणि अभिमानास्पद आहे. नक्कीच. सुरुवातीला आपण ज्या उदाहरणाने सुरुवात केली होती, कोणतंही तंत्रज्ञान किंवा अनुभव नसताना शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, त्याचं हे जगाच्या इतिहासातील सर्वात उत्तम उदाहरण असावं. ही केवळ एका आरमाराची कथा नाहीये, तर ती एका असामान्य नेतृत्व गुणाची, संयमाची आणि दूरदृष्टीची कथा आहे. होय. आणि जाता जाता या सगळ्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित एक विचार मला इथे श्रोत्यांसाठी मांडावासा वाटतो. कोणता विचार? बघा, जर 17व्या शतकातील एका भूमिपुत्राने कोणताही सागरी पूर्वातिहास नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय खेळ्या ओळखून आणि चक्क शत्रूच्याच तंत्रज्ञानाचा वापर करून एक महाकाय आरमार उभं केलं, हो, तर आजच्या या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात जिथे सर्व काही आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे, तिथे नवखेपणाचे किंवा अनुभव नसल्याचे कारण पुढे करून आपण आपली स्वतःची कोणती प्रगती रोखून धरत आहोत? खूपच मार्मिक प्रश्न आहे हा. जर महाराजांना नवीन तंत्रज्ञान शिकून, वापरून युरोपियन सत्तांना आव्हान देता आलं, तर आज आपण कोणती कारणे देत आहोत? हा खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अत्यंत विचार करायला लावणारा असा हा शेवटचा मुद्दा आहे. तर श्रोते हो, याच एका महत्वाच्या आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेची इथेच सांगता करूया. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण माहितीच्या वेधासह. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.